ज्यांना 75 लाभते आणि रोज एक तर 75च्या आतच चालले जातात. आता बरेचसे जे 90 वर्षाचे आहेत त्यांना अनुभव असेल, त्यांच्याबरोबरचे सर्व लोक घेऊन गेलेले तर हे बरोबर आहे, बाकीशाही आहेत. आमचे डॉक्टर निमा बोलूया की त्यांचं आज 75 या ठिकाणी साजरी होते आणि त्याच्या त्या 75वी साजरी करताना त्याच्या वहिनी या देखील त्यांच्या आयुष्यात त्याची साथ देत आहे. हे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने 75वी साजरी करताना मिस्टर आणि मिसेस कोणी जर असले तो अधिक वाक्याचा तर असे क्षण फार कमी लोकांच्या नशिबात असतात की जे दोघं सहपंचांतर्फे साजरी करतात आणि ते भाग्य आमच्या प्रोफेसर दादांना लावलेलं आहे. आणि खरोखर त्याच्या म्हणजे किती कौतुक करावं तर थोडंच आहे. जीवनाचे 75 वर्ष ही साधी गोष्ट नाही. त्यांनी जर जसं आपण पिक्चर पाहतो त्याच्यात फ्लॅशबॅक असतो, त्यांनी जर 75 वर्षाच्या मागे फ्लॅशबॅक जर पाहिला तर त्या जीवनाचा जीवनपट किती पहिलं दशक, दुसरं दशक, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं आणि हे 8वं सुरू आहे आता. तर या प्रत्येक दशकाचं जर त्यांनी अवलोकन केलं मागच्या फ्लॅशबॅकमध्ये तर परिस्थिती कशा परिस्थितीतून ते जगले, जीवन कसं व्यतीत केलं, कसे शिकले, मुलांना कसं वाढवलं, मुलांचे शिक्षण कसं दिलं, त्यांना नोकरीला कसं लावलं हा सर्व फ्लॅशबॅक त्यांच्या जीवनात म्हणजे त्यांनी 75वी निमित्त हा फ्लॅशबॅक त्यांनी रात्री पाहावा आणि आठवावा तो की आपलं जीवन कसं व्यतीत केलं. आपण प्रत्येकाच्या जीवन हे संघर्षमय जीवन असतं. मुलीचं जीवन खरोखर संघर्षमय जीवन होतं. आता ते जीवन थोडंसं सुलभ झालेलं आहे. सगळ्या गोष्टी फॅसिलिटी या सर्व अवेलेबल आहेत. पूर्वीच्या आमच्या पिढी असते त्यांनी त्या काळात कसं जीवन व्यतीत केलं असेल. त्या घरात मातीचे घरं होते, ते घरं म्हणजे शेणाने सारवायचे. घरात गॅस नावाचा प्रकार नव्हता, त्यावेळी ते चुलीवर स्वयंपाक करायचे. तर हे म्हणजे हा संघर्षमय जीवन आपल्या या ज्येष्ठ नागरिकांना अनुभवता आलेलं आहे. आणि त्या काळात या कुठल्याच सोयी सुविधा नव्हत्या. अशा काळात जीवन जगत आज त्यांनी हा शपथ घातलेला आहे. त्या असे म्हणजे फार क्वचित लोकांचा आणि आपण म्हणतो 100वी सेंच्युरी साजरी करावी. आजकाल सेंच्युरी आमचे या ठिकाणी एक सदस्य होते जे वयाच्या 98 वर्षापर्यंत जगले. आम्ही दर त्यांच्या वाढदिवसाला म्हणायचो की हे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाची संख्या आहे 400. का मला वाटायचं की हे 100 पुरी करतील, पण दुर्दैव असं त्यांनी सुद्धा 100 काही पुरी केली नाही. असं 100 पूर्ण करणारे व्यक्ती आजकाल सापडणं कठीण आहे. त्यातल्या त्यात हे 75 पूर्ण करणारे म्हणून मी म्हणतो की हे भाग्यशाली आहे. आणि जे 75 पूर्ण करतील ते खरोखरच भाग्यशाली. तर अशा दुर्मिळ योग आमच्या निंबादादांचं जर आयुष्य पाहिलं तर त्यांनी सुद्धा संघर्षातूनच जीवन व्यतीत केलेलं आहे. आणि त्यांनी आरोग्य सेवेत सेवा केली 35 वर्ष. त्यानंतर हे उर्वरित आयुष्यसुद्धा पेन्शन काढपाचे नाही. त्यांनी कवी म्हणून एक नावलौकिक केलेलं आहे. महाराष्ट्रात त्याचं एक कवी म्हणून नाव आहे. एक दीपकराव फडकुजा हे जर नाव ऐकलं तर त्याच्या पुढे डॉक्टर न म्हणता लोक कवी म्हणतात. त्याला कारण त्यांच्या ज्या कविता आहेत त्या वर्तमानपत्रातून मासिकातून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले आहेत. आणि त्यामुळे त्याचे एक कवी त्यांचं नाव लौकिक महाराष्ट्रात झालेले आहे.